तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी देखील आपण अनाऊन्स करतोय. अगदी निर्णायक क्षणाला जर आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये महत्वपूर्ण 19 धावा आल्या, भीम यादव ठरतोय मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर विराज देखील यायचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विजयजी पाटील माजी क्रिकेटर, जंक्शन स्पोर्ट्स अजूनही खेळतात. यस, माझी नाही आहेत, त्यांनी अजून रिटायरमेंट डिक्लेअर केलेलं नाहीये. नक्कीच नक्कीच. यस, पहा रेकॉर्ड देखील सांगतात की मागील आठवड्यामध्ये त्यांनी 5 विकेट्स हॉल देखील कंप्लीट केलाय 2 षटकांमध्ये. तर कॉंग्रॅच्युलेट करत असताना एका षटकामध्ये 5 विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे विजय सर. आणि त्यांचे सुपुत्र विकी पाटील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. चला, पुढच्या मॅचच्या प्लेयर्सनी यायचंय खेळण्यासाठी. आपल्याला वेळ कमी आहे. धन्यवाद सर. फिल्डिंगला चला, शहीद भगतसिंग राही 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. या दरम्यान एस के साऊंड अँड इव्हेंट सर्वा सूरज दादा पवार. खरं तर काल अपेक्षा होती दादांचं आगमन या ठिकाणी होईल, परंतु थोडंसं बिझी शेड्यूल आहे. आज दादा आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेले. तर वेलकम सूरज दादा, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर ही जोडी ज्या वेळेला एकत्र येते ना, त्यावेळेला धमाल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. उदय दादा देखील आहेत आणि त्याचबरोबर सूरज दादा पवार देखील जोडले गेलेत. तर वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर सन्माननीय पाहुण्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वामी शब्दसुमरांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ताणतणावाचं आयुष्य जगत असताना नेहमी सातत्यानं जर आपण पाहिलं तर समाजातील गुन्हेगारांशी ज्यांचा सर्वाधिक संबंध येतो आणि या ताणतणावाच्या आणि धकाधकीच्या जीवनातून मात्र थोडेसे आनंदाचे क्षण आणि हे आनंदाचे क्षण मात्र इथे अनुभवले जातात. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि साहेबांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण असं नसतं व्हा, आजच्या दिवसातील कदाचित ही अंतिम लढत असणार आहे जिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तुषार शर्मा बन्नियाना. यस, या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. 8 चेंडू आणि 19 धावांची खेळी करणारा राम यादव, भीम यादव याला हा पुरस्कार देऊयात. दत्ताजी शिंदे सर आणि अगदी त्याच वेळेला शेख सरांना आपण विनंती करूयात. सुधागड कॉलेज हे आपण त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा. या आपण ॲटिट्यूड कलेक्शनची एक आकर्षक अशी टी शर्ट देतो आहोत. कळंबोली ॲटिट्यूड कलेक्शन, आजच भेट द्या मित्रांनो ॲटिट्यूड कलेक्शनला, कारण त्यांच्याकडचं कलेक्शन हे तितकंसं चांगलं आहे. आणि या स्पर्धेला त्यांनी आपल्याला स्पॉन्सर्स केलं आहे. या आकर्षक टी शर्ट्स आपण प्रथमतः प्रदान करतो आहोत या खेळाडूला. तदनंतर या आपण ही आकर्षक टी शर्ट देऊयात. प्रथमतः भीम यादव 8 चेंडू 19 धावांची उपयुक्त खेळी, ही आकर्षक अशी ट्रॉफी, अगदी त्याच वेळेला एक एनर्जी ड्रिंक जी रिओची आपण देतो आहोत. धन्यवाद सर, आपले ही आभार. तर खूप साऱ्या शुभेच्छा भीमला देखील देऊयात. ऑल द बेस्ट, एक चांगली इनिंग तुम्ही साकारलात. या त्याच वेळेला विराजलाही आमंत्रित करूयात, त्याचं कॅश प्राइज आपण प्रदान करूयात. विराजला कॅश प्राइज आपण प्रदान केले. या व्यासपीठावरती वळूया जिथे अतिथींचा सन्मान आपण करतो आहोत. आज आपल्याला जे अतिथी लाभलेले आहेत, कळंबोली पोलीस स्टेशनचे API श्री प्रदीप दुपटे सर, मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तसेच सन्माननीय नगरसेवक विजयजी खानावकर आपणास विनंती करतो की आपण आपल्या अतिथींचा आदर सत्कार करायचा आहे. API प्रदीप दुपटे सर. विजय कळंबोली पोलीस स्टेशनचे अधिकारी API प्रदीप दुपटे सर यांचा सन्मान आपले प्रमुख आयोजक विजयजी खानावकर, नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. तसेच कळंबोली पोलीस स्टेशनचे अधिकारी PSI रोशनजी कातारा साहेब यांचाही सत्कार मी सन्माननीय विजय शेठना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते PSI रोशनजी कातारा सर यांचा सत्कार करायचा आहे. ते स्वतःही क्रिकेटर आहेत आणि टेंबोडे या टीमकडनं खेळत असतात, नेवाळी टीमकडनं खेळत असतात कातारा सर. यानंतर मी आमंत्रित करतो सुधागड एज्युकेशन सोसायटीचे ऑफिस सुपरिटेंडंट श्री दत्ता शिंदे सर. आपणास विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. श्री दत्ता शिंदे सर, ऑफिस सुपरिटेंडंट सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली. शिंदे सर,
ऑफिस सुप्रिटेंडंट सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोलीचे कार्यालयीन प्रमुख आहेत. यानंतर मी विनंती करतो ज्युनियर कॉलेजचे श्री शेख सर शिवकर सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. ज्युनियर कॉलेजचे श्री शेख सर शिवकरचे आहेत सर. सरांनाही क्रिकेटची खूप आवड आहे. ज्युनियर कॉलेजच्या टीम्सना वारंवार बाहेर खेळायला जाण्यासाठी ते घेऊन जात असतात आणि त्याच टीमचा एक भाग आपला विराज खानावकर हाही आहे. हॅलो, मी यानंतर प्रभाकरजी मडवी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. आज आलेले आपलेले अतिथी प्रभाकरजी मडवी साहेब आपणास विनंती आहे की आपला सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय विजय शेठ खानावकर आपणास विनंती आहे की आपण आपल्या ज्या पाहुणे भेट प्रभाकरजी मडवी साहेब यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय पाहुण्यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि या परंपरेचं जतन करत असताना आमचे आयोजक या ठिकाणी मंचावरती पाहायला मिळाले. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आपल्यापर्यंत समालोचनाच्या माध्यमातून आम्ही पोहोचू शकलो नाही आहेत, परंतु धाव्यात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अविनाश जाधव या गोलंदाजी युनिटमधला बिवडेत सर्वाधिक प्रभावी अस्त्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या बौल्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. सचिन ठोंबरे आणि दादा भोईर हे विनिंग कॉम्बिनेशन मात्र इथे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यावेळेला जोरकास फटका टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला वळण घेतलंय. पाहूया पंचांचा इशारा कोणत्या प्रकारचा येणार. खरं तर लेग स्टिकवरती हा चेंडू होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ऑन द नीज देखील आला होता आणि दादा भोईर सारखा भारदस्त शरीर एसटीचा फलंदाज ज्यावेळेला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतो ना त्यावेळेला तो चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क असतो. इथे दादा भोईरकडनं खुला लायसर आहे. दादा भोईरला आपले हात खुले काढायची संधी आहे. पॉवर प्लेला कशा पद्धतीनं युटिलाइज केलं जातं. यावेळेला वेगाला चेंडू फेकला होता. अगदी बॅट अँड पॅडच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून हा चेंडू निघालाय. षटक समाप्तीची होते घोषणा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात बिनबाद 7 धावा. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धाव फलकावरती. खरं तर अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊन करूया हा स्वागताचा सोहळा. हा स्वागताचा सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. सन्माननीय पाहुण्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या स्पर्धेत आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली. त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण शब्दसमरांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वकाने हार्दिक स्वागत. खेळाडूंना विशेष सूचना आहे, नंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही. आयोजकांचा या ठिकाणी आम्हाला सूचना येत आहेत की कोणत्याही प्रकारे वेळ तुम्ही वाया घालवायचा नाहीये. त्यानंतर बॅड लाईटचं कोणताही अपील स्वीकारला जाणार नाही आणि हा सामना आजच संपवला जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे, थोडंसं कोऑपरेट करायचं आहे. आयोजकांना तुमच्यासाठी एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग देखील मैदानावरती उपस्थित आहे. गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी युवा गोलंदाज एक प्रतिभावान गोलंदाज रजीउल्ला अर्थातच मनबड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनबड या नावानं प्रचलित असलेला खेळाडू रजीउल्ला हे त्याचं नाव आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आहे आणि आई एकविरा चायनीज हॉटेल प्रोप्रायटर उमेशजी खानावकर यांच्याकडनं मात्र प्रत्येक आईवा जेलसाठी आज 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक आईवा जेल बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक खेळाडू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत.
या अगोदर एक झेल कंप्लीट केला गेला होता, परंतु तो खेळाडू होता या स्पर्धेतील खेळाडूंसाठी 2 व्हीलर बाईक आहे, 1 लाखाचा प्राइज आहे, क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आहे. परंतु आमच्या प्रेक्षक राजासाठी काय, तर उमेशजी खानावकर आपल्यासाठी या ठिकाणी आहेत आणि आई एकविरा चायनीज हॉटेल यांच्याकडनं मात्र तब्बल षटकारासाठी पाहूया. इथे चेंडू भिरकावलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, अगदी मी म्हणेन झेल नाही, 500 रुपये सुटलेत आणि ही मजा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार फलंदाच्या बॅट मधून आलाय, अगदी पॅरलल बॅटनं हा स्ट्रोक खेळला गेला होता. ही दादा भोईरची पॉवर आहे. खरं तर झेल टिपण्याच्या नादात आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊ नका म्हणजे झालं. वरनं तुम्हाला 500 रुपयाचा पॅनल्टी देखील पडेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर असणारे झेल हे आयवा जेलमध्ये कन्वर्ट केले जातील, परंतु बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपल्याला येण्याची मुभा नाही आहे. प्रेक्षकांना याची देखील दक्षता घ्यायची. रजीउल्लावरती केलं आक्रमण आणि दादा भोईरचे बॅट. इथे टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू आहे. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्येला पुन्हा एकदा आकार देण्याचा प्रयत्न होतोय. 7 चेंडूंचा दादानं सामना केलाय, 12 धावांचं योगदान राहिलंय. मागील सामन्यामध्ये 4 षटका खेळाडू मैदानावर उभा होता. यावेळेला बॅटीचा इनर एज लागतोय, थोडासा धोका पत्करलाय सचिन ठोंबरे, महत्वाचा खेळाडू होता, परंतु इथे संधी गमावली गेली. अंकित रावत आय थिंक त्या ठिकाणी चेंडूवरती कंट्रोलला मिळवला होता, ताबा मिळवला होता, त्यानंतर थेट फेकी केली होती, परंतु दैव बलवत्तर होतं सचिन ठोंबरे शिवाचं आणि धाव मात्र धावफलकावरती आली आहे. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले 2चं हे षटक आहे, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि ॲडव्हान्टेज उचलण्याचा प्रयत्न हा नक्कीच या ठिकाणी केला जाईल. यावेळेला जोरकस फटका लगावला आहे, पॉईंट आणि गलीच्या मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आय थिंक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अविनाश, ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 17 धावा धावफलकावरती आल्यात. धावांचा विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये धावाचा ओघ थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. हिवाळ्यांचे दिवस आहेत, वातावरणामध्ये थोडासा गारवा आपल्याला जाणवायला लागला की चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. अगदी हे फ्लॅग जे मगाशी अगदी फडफडत होते ते फ्लॅग आता मात्र थोड्याशा संत गतीने आपल्याला या ठिकाणी डोलताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा थोडासा दबाव पाहायला मिळाला. युवा गोलंदाज आहे दादा भोईर सारखा आक्रमक फलंदाज ज्यावेळेला तुमच्या समोर असतो ना, त्यावेळेला दुविधा मनस्थिती असते. थोडंसं माइंड रीड करण्याचा प्रयत्न केला, त्याला वाटलं की दादा पावलांचा वापर करेल की काय, डाऊन द ट्रॅक येऊन हा फटका खेळेल की काय, आणि त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय, परंतु हे अनुमान चुकले. चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका लगावण्याचा मानस. बॅटीचा लीडिंग एज, पॉईंट आणि गलीच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अविनाश जाधव त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय आणि ज्या पद्धतीनं तो चेंडू घेऊन खेळपट्टीच्या दिशेनं रवाना होतोय, हे एक चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं की तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अविनाश जाधव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार की काय. खरं तर एका गोलंदाजाचं इथे वेट केला जाईल, कारण एक कमकुवत कडी तुम्हाला शोधावी लागेल आणि त्या गोलंदाजावरती जर 18-20 धावांचं जर एखादं षटक आलं, 7 षटकं झाले, 7 मिनिटं झाले 2 षटकांसाठी, त्यामुळे थोडीशी त्वरा करायची आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. जास्त काही चर्चा नाही आहे. एक छोटीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे निर्णय आला की पुन्हा एकदा अविनाशनं आपला स्पेल कंटिन्यू करावा, आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हातात असताना इथे एका बाजूने थोडंसं आक्रमण आणि ते आक्रमणाची धुरा जर सचिन ठोंबरे शिवानं सांभाळली तर मी म्हणेन एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळू शकते. यावेळेला सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये मनोज सिंग जेल कंप्लीट करतायत आणि पहिला फलंदाज दादा भोईर मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला गेला. पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू काढण्याचा मानस होता, परंतु मनोज सिंगनं त्या ठिकाणी झेल टिपला
परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आणखीन एक विस्फोटक फलंदाज तुषार शर्मा अर्थातच बुम बुम मंदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक आहे जय हनुमान एलआयजी संघाचं प्रतिनिधित्व यावर्षी करताना हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हनुमंतजी चौधरी यांच्या मालकीचा हा जय हनुमान एलआयजी संघ अगदी आपल्या मैदानाच्या ठीक समोर जी बैठी चाळीची वस्ती दिसते ती एलआयजी आणि त्या एलआयजीशी बिलॉंग करणारा त्या एलआयजीमधील बऱ्याचशा खेळाडूंचा समावेश असणारा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना याचा आयकॉन म्हणून तुषार शर्मा बंदी या खेळाडूला आपल्याला या ठिकाणी संघनायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आहे. खरं तर फक्त महाराष्ट्र नव्हे, फक्त रायगड नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भारताच्या अनेक विविध राज्यांमध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. आणि एवढंच नव्हे तर साता समुद्राच्या पलीकडे जाऊन आखाती देशामध्ये दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील या खेळाडूंना परफॉर्म करताना आपण पाहिलं. मुंबईच्या व्यावसायिक संघामधून सातत्यानं हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, ऑनसाईडला टार्गेट केला गेलाय. खरं तर प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी, पंचांचा रिव्ह्यू आहे की बॅटिंग टीम, बॅटिंग टीम ओव्हर वेस्ट साईड साडीचा बीमारचा हा रिव्ह्यू असणार आहे. आणि इथे आमचे विश्वास पाटील बाला यांची कामगिरी मात्र आज उल्लेखनीय राहिली तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि त्यांनी घेतल्या गेलेल्या कोणत्याही निर्णयावरती कोणत्याही संघाला किंवा कोणत्याही खेळाडूंना आक्षेप देखील घेतला नाही आहे, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि अगदी त्याच वेळेला स्क्रीनवरती तो डिसिजन देखील दाखवला जातो, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. खरं तर तुषार शर्माचं जजमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे हे तपासलं जात आहे. सो इट्स अ लिगल डिलिव्हरी. थोडासा अंदाज या ठिकाणी चुकलाय आणि जो एकमात्र रिव्ह्यू होता तुमच्याकडे तो रिव्ह्यू देखील तुम्ही गमावलाय. अगदी अर्ली स्टेजला हा रिव्ह्यू गमावलाय. 2.3 षटकांचा म्हणजे तिसऱ्या षटकाचा खेळ आहे आणि इथून कदाचित हा रिव्ह्यू तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरू शकला असता. अविनाश यावेळेला जोरकास फटका खेळण्याचा मानस पावलांचा वापर देखील केला होता, परंतु पाहिलं वाईड आउटसाइड द ऑफस्टंप यॉर्क लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा सर्वाधिक प्रभावी चेंडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिलाय. वाईड यॉर्कर असेल, स्लोवर वन पद्धतीचे चेंडू असतील, ब्लॉक होलचे चेंडू असतील, गोलंदाजांचे हे विविध अस्त्र हे अगदी योग्य ठिकाणावरती पडताना पाहायला मिळालेत. आणि गोलंदाजी युनिटमधलं मी म्हणेन सर्वाधिक प्रभावी अस्त्र आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळलाय. खरं तर क्षेत्ररक्षक येतोय, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर स्वतःला कंट्रोल करू शकला नाहीये. पंचांचा इशारा, येस इट्स अ 6. षटकार काय कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. आणि सचिन ठुंबरे अर्थातच शिवा, लॉर्ड शिवा म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. आणि काय कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इनसाइड आउटच्या माध्यमातून हा षटकार आलाय. पंचांचा इशारा देखील 6 धावांचा आलाय. आणि इथे थोडंसं त्वरा करायची आहे. वेळेचा जर आपण पाहिलं तर वेळेचं बंधन आहे मित्रांनो. 11 मिनिटांचा खेळ, तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 11 मिनिटे आतापर्यंत वेळ घेतला गेलाय. तुषार शर्मा बंडी थोडासा चाणाक्ष बुद्धीचा निर्णय त्यांना घेतला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा, म्हणजेच नैसर्गिक प्रकाशामध्ये फलंदाजी करून घ्यायची. हिवाळ्यांचे दिवस. एकूण धावा फलकावरती आहेत. 1 गडी बाद 28, 28. स्ट्रायकिंग एंडला सचिन ठोंबरे अर्थातच शिवा, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच वेगानं आणि त्याच लाईन आणि लेंथनं हा चेंडू मात्र हाताळला गेलाय. उजव्या एष्टीच्या बाहेर ही लाईन आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 गडी बाद 29. 1 गडी बाद 29. नो टीम मीटिंग. 3 षटकांचा खेळ झालाय. अविनाश जाधवनं आपलं वैयक्तिक कोट्यातील 2 षटकं हाताळली आहेत. अविनाशच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 17 धावा आणि 16 धावा.
त्यांचे गोपनीय अंमलदार रवींद्र गोरिवले साहेब आपलंही स्वागत आहे. तसेच जे शांताराम साहेब सरपंच आहेत गावचे, त्यांच्या आपलं दोघांचाही आयोजकांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच अजय सर या ठिकाणी पाहिलं तरी या मंचावरती विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं सातत्यानं शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. आणि हे माणुसकीचं नातं आहे, हे आपुलकीचं नातं आहे आणि हे मैत्रीचं नातं आहे. विजयजी खानावकर म्हटलं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि खऱ्या अर्थानं हनुमंतजी चौधर असतील, दिनकरजी पोपेटा असतील, यांचा मित्रपरिवार वर्ग खूप मोठा आहे आणि विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे हे सातत्यानं आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. तर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. स्क्रीनवरती आपण सन्माननीय पाहुण्यांना पाहतोय. 14 मिनिटांचा वेळ या ठिकाणी घेतला गेलाय. 3 षटकं हाताळलेत. अंकित रावत डावकऱ्या हाताचा आणखीन एक तेस्तरराज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र इथे हात खुले करावे लागतील. तुषार शर्मा मन्ने आणि सचिन ठोंबरे शिवा 2 आक्रमक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि विध्वंसक खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. असं म्हटलं जातं निसर्गाचा नियम आहे की ज्या ठिकाणी वादळ येणार असतं त्या ठिकाणी काही काळ ही नैसर्गिक शांतता असते आणि ती शांतता आपल्याला या पहिल्या 3 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळाली. सचिन ठोंबरेच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. इनसाइड आउटचा फटका त्यानं जरूर खेळला. दादा भोईरचे बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये तळपली. परंतु ज्या प्रकारच्या धावा अपेक्षित होत्या धावफलकावरती जय हनुमान एलआयजी संघासाठी त्या धावा मात्र आल्या नाहीयेत. परंतु बूम बूम मन्नी नेहमीच या मैदानावरती निर्णायक सामन्यांमध्ये त्याची बॅट तळपताना आपण पाहिली. मग ती कोणतीही स्पर्धा असो, अगदी टेनिस बॉलची स्पर्धा असो किंवा लेदर क्रिकेटची स्पर्धा असो. गतवर्षी लेदर क्रिकेटमध्ये देखील विवडेन या खेळाडूनं कमालीचा खेळ केला होता आणि त्याचा संघ देखील आपल्याला त्या स्पर्धेमध्ये विजेता होताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे गुणवत्ता आहे खेळाडूंमध्ये. परंतु इथे कशा प्रकारचा खेळ केला जाणार, यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा देखील येत नाही. कदाचित ऑफ द बॅट या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु एलिव्हेशन देता आला नाही आहे. बॅटीचा अगदी इनर एज घेऊन हा चेंडू गेला एस्टनच्या पाठीमागे. लोअर फुल टॉसचा हा चेंडू होता. टो एंडला हिट केला आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क आपण PTCच्या संपूर्ण टीमचं अगदी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि कमालीचं 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 360 व्ह्यू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळलाय. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. रजीवुल्ला त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती येत आहेत. खरं तर धावांचा ओघ कुठेतरी वाढवावा लागेल. 33 धावा धावफलकावरती आल्या आहेत. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं हे थोडंसं आव्हानात्मक असतं परंतु धावांचा पाठलाग करताना शहीद भगतसिंग राही 11 संघ कशा प्रकारची रणनीती मैदानावरती आखणार. वातावरणामध्ये आता थोडासा गारवा आपल्याला जाणवायला लागलाय. वाऱ्याच्या माध्यमातून देखील चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे आता आणि अशा परिस्थितीमध्ये सचिन ठोंबरे आणि 2 विस्फोटक फलंदाज अर्थातच तुषार शर्मा मन्ने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट्स अवाईट बॉल. आणखीन एक अवांतर चेंडूचा इशारा या ठिकाणी येतोय. खरं तर या क्षणाला येणारे अवांतर चेंडू ही जमेची बाजू असणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी तिथे थोडासा रिलॅक्स होण्याची संधी मिळेल आणि तिथून पुढील चेंडूवरती आक्रमण करण्याची रणनीती आखण्यासाठी फलंदाजांना पुरेसा वेळ देखील मिळेल. गोलंदाज अंकित. यावेळेला फुलटॉसचा चेंडू होता. थोडासा वेगानं चेंडू फेकला गेला. खरं तर बॅट खाली येऊपर्यंत हा चेंडू मात्र वेगानं शरीराच्या दिशेनं आला. थोडासा बचावात्मक पावित्र्य देखील पाहायला मिळाला. खरं तर तुषार शर्मा या खेळाडूचा आपण उल्लेख करूया. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि अगदी त्याच वेळेला सचिन ठोंबरे अर्थातच शिवा या खेळाडू हे 2 असे खेळाडू आहेत की जे वेगानं चेंडू शरीराच्या दिशेनं येणं पसंत करतात आणि जितक्या वेगानं चेंडू शरीराच्या दिशेनं येतो ना तितक्याच वेगानं तो चेंडू मैदानाच्या बाहेर देखील पाठवण्यामध्ये हातखंडा या 2ही खेळाडूंचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु तुर्तास जर पाहिलं तर गोलंदाज थोडासा हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला थायपॅडवरती चेंडू आदळलाय. जागोस होता. थेट फेकी करतोय अंकित. चेंडूच्या या ठिकाणी लाईनमध्ये आलाय. अगदी एस्टनच्या समोर आलाय आणि त्याच्या शरीरावरती मात्र हा चेंडू आदळलाय. खरं तर थ्रो करण्याऐवजी स्वतःवरती विश्वास दर्शवला गेला होता. अगदी रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकता नक्की एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. जागोरा स्वतःवरती विश्वास दर्शवला. शरीरावरती चेंडू आदळला होता. मनीनं स्पष्ट नकार दिला होता परंतु सचिन ठोंबरे अगदी पुढे निघून गेला होता आणि तिथून जागोरा पाठलाग केला. थेट फेकी करताना स्टंपच्या लाईनमध्ये अंकित आलाय आणि थोडीशी नाराजी अंकितनं देखील व्यक्त केली आहे. आणि का असू नये, एक महत्त्वपूर्ण सामना आहे. सुपर 6ची ही लढाई आहे. इथून सामना जिंकला
बक्षीस पात्र फेरीमध्ये तुमचा संघ असेल. इथे टो एंडला हिट केलाय, एलिव्हेशन नाही आहे, झेल कंप्लीट केला जातोय. राकेश पटेल या ठिकाणी झेल पूर्ण करतोय आणि फलंदाज सचिन ठोंबरे शिवा बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी आपण पाहिलं की 10 चेंडूंमध्ये 12 धावांचं योगदान देणारा फलंदाज सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. थोडासा बॅटचा जो फेस आहे तो लवकर क्लोज झाला, बॅटचा टो एंड हिट केला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट फाईन लेगला हा झेल कंप्लीट केला गेला. राकेश पटेल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट केला गेला. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहेत 36 आणि नवीन फलंदाज निलेश हॅलो. भगत. निर्भया सिंग मान, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. निर्भया सिंग मान. तर इथे अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट. तुषार शर्मा मंडीसाठी आणि यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू बिरकावून दिलाय. ठीक मंचाच्या समोर 6 धावा षटकार. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. तर या ठिकाणी तुषार शर्मा बन्नीच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. खरं तर संधी होती आमच्या प्रेक्षकांना झेल घ्या आणि 500 रुपये जिंका. आई एकविरा हॉटेल प्रोप्रायटर उमेशजी खनावकर यांच्याकडून. यावेळेला मात्र ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू तितक्याच वेगानं शरीराच्या दिशेनं आला. इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र सिंगल. धावा धावफलकावरती येत आहे 43 आणि आता कळंबोली क्रिकेटचा बाहुबली अर्थातच निलेश भगत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. आजच्या दिवसातील कदाचित ही अंतिम लढत असणार आहे, कारण यानंतर सामना खेळवणं पॉसिबल होणार नाही आहे. आणि जो मानस आखला गेला होता आजच्या दिवसामध्ये 8 सामने कव्हर करण्याचा, खरं तर आयोजकांचं आपण कौतुक करूया. निर्धारित वेळेमध्ये हे 8ही सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. शहीद भगतसिंग राई 11 विरुद्ध जय हनुमान एलायजी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे निलेश भगत सरळ बॅटनं चेंडू खेळलाय लॉंगॉपच्या मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडू चकवतोय. दोनही क्षेत्ररक्षकांना जातोय सीमारेषा पार. बाहुबलीच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चौकार. ज्या बाउंड्री रूफला हा चेंडू लागला ना त्याच्यावरती लिहिलं होतं क्रिकेट मेरी जान. खरं तर निलेश भगत क्रिकेट साठी नेहमीच त्याच्या माध्यमातून चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा मानस. धीम्या गतीच्या चेंडूवरती फसलाय फलंदाज निलेश. ची खेळी मात्र संपुष्टात. राकेश पूर्ण करतोय या स्पर्धेतील दुसरा झेल. ठिकाणी धीम्या गतीचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या पर्वाचा जो संघ होता विघ्नेश 11 या संघाचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूंना केलं होतं तो संदीप
ठुबे यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सँडी संदीप ठुबे गेली अनेक वर्ष सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूचा दबदबा राहिलाय. व्ही शेपमध्ये मोठे फटके खेळणं ही या खेळाडूची ओळख आहे. परंतु आत्ता जर पाहिलं तर मनोज सिंगसाठी सरळ बॅटनं हा चेंडू खेळलाय. डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जातो. आणखी एक झेल आणि इथे बॅक टू बॅक मिळते दुसरी सफलता मनोज सिंग याला. तर सरळ बॅटनं हा चेंडू खेळण्याचा मानस होता. थोडंसं धीम्या गतीने चेंडू आला. मनोज सिंगचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिम षटक हाताळत असताना एक पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मन्नी आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला. खरं तरी ही जमेची बाजू ठरली. मी म्हणेन शहीद भगतसिंग राही 11 संघासाठी ही जमेची बाजू ठरली की 4 चेंडू हा खेळाडू हातबल नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती होता. परंतु त्यानंतर मात्र निलेशच्या बॅटमधून चौकार आला. निलेशची विकेट गमावली आणि त्यापाठोपाठ संदीपनं देखील आपली विकेट गमावली. दिनेश भोईर शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. इथे विकेटची हॅट्रिक होणार का? यावेळेला मात्र जोरकस फटका लगावला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार. दिनेश भोईर थोडासा कमकुवत रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मात्र 2 धावा केल्या जात आहेत कंप्लीट. अंतिम चेंडूवरती येतात धावा 2. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. धावा लागतायत धाव फलकावर 49 49 आणि विजयासाठी लक्ष असेल 50 धावांचं. या धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाटला ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. कळंबोली प्रीमियर लीग 2024 पर्व 4 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या जोडल्या जाऊयात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयेशजी भोसले सर. तत्पूर्वी घेऊयात छोटासा डीजे ब्रेक. सरांचा आवाज तुम्ही ऐकलं होतात. कळंबोली प्रीमियर लीग 2024 KPL 2024 चौथं पर्व. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधील हॅलो. या स्पर्धेचं जे टायटल गीत ज्यांनी गायलेलं आहे असे पंकजी सूर्यवंशी, आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचं. KPLचं जे प्रोमो गीत आहे हे पंकजी सूर्यवंशी यांच्या सुमधुर आवाजातून गायला गेलेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. पंकज. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मॅच मैदानाच्या आतमध्ये शहीद भगतसिंग राही 11 विपक्ष जय हनुमान LIG. जय हनुमान LIG टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मी म्हणेन यथायोग्य हा निर्णय राहिला. कारण 49 धावा या फायटिंग टोटल नव्हे तर ही मॅच विनिंग टोटल म्हणता येऊ शकते. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये यशाची हमी कोणती धावसंख्या यदा कदापिही देत नसते. या मॅच मध्ये काय घडणार? आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नुकतेच आपल्या या व्यासपीठावरती KPLचं टायटल सॉन्ग गाणार आहे. पंकजी सूर्यवंशी यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. ज्यांच्या माध्यमातून KPLचे टायटल सॉन्गच नव्हे तर आदरणीय उदयनजी महाराज यांच्यावरती एक गीत देखील गायलं गेलंय आणि अनेक राजकीय नेत्यांवरती त्यांच्या माध्यमातून गीत आलंय. राजकीय नेत्यांवरती गीत आणि राजकारणातील गीतांची सन्माननीय विजय शेठ खानोकर यांना विनंती करतो की आपण पंकजी सूर्यवंशी यांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. पंकज सूर्यवंशी आपण यायचं आहे. यांनी हे IPLचं प्रोमो गीत गायलं होतं. आपल्या पंकजी सूर्यवंशी हे सुप्रसिद्ध गायक आहेत. उदयन महाराज KPLचं हा सगळं गीत यांच्या मार्फत आपल्या गायलेलं आहे. विजयजी खानावकर विद्यमान
क्रिकेट कळंबोलीचे अध्यक्ष तसेच नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान करण्यात येत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. व्यासपीठावरती होतो यथोचित मान सन्मान. आज इथल्या पायरीला गंध आला, आज इथल्या पायरीला गंध आला. अतिथींच्या मान्यवरांच्या आगमनाने या कार्यक्रमाला जिथे रंग हा आला. आपण व्यासपीठावरती पाहतोय, सन्मान होतोय. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सामन्याला होती सुरुवात. सचिन कारवा स्ट्राईक एंडवरती, ललित नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिले षटक दादा भोईर. पहिल्या षटकाच्या दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बाची लिडिंग एज, एलिव्हेशन मिळालंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती आक्रमण, चौकार. नगरसेवक पनवेल महानगरपालिका. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. असाच काहीतरी पवित्र इथे सचिनने घेतला असंच म्हणावं लागेल. 50चा पाठलाग करायचा आहे, अटॅक करावा लागेल. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतोय. पहिला बॉल पुरलेनचा इथे पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. धारा तीर्थी पडला, लोटांगण घेतले, घालिंग लोटांगण खेळपट्टीला, परंतु धावा गोळा करायच्या सचिनला. रिप्ले आपण पाहतोय. दादा आला होता मधोमध अगदी ही धाव कंप्लीट करत असताना. सचिन दादाच्या समोर जो आहे ना, अगदी इथे काहीशी वेगळी चर्चा होऊ शकते. एक बाहुबली समोर उभा राहिला. मला सचिन तेंडुलकरच्या समोर शोएब अख्तर येत असताना काहीसे असे चित्र डोळ्यासमोर आले. क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये 2-5 आलेल्या पाहायला मिळतात. 50चा पाठलाग करायचा. दादा भोईर गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडमध्ये ललित असतील आणि त्यांच्यासाठी अनेक पारितोषिक आले आहेत. सलग 3 चौकार, सलग 3 षटकारासाठी गणेश गोनोप यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. हा बॉल बॉटम हँडचा वापर चांगला केला. ऑन साईडला खेळलेत. हवेमध्ये राहिला होता चेंडू. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. प्रेक्षक वर्ग बसले असाल तर उभे राहा. आपल्यासाठी पर्वणी आहे. कॅच पकडायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊन नाही, मैदानाच्या बाहेर. ती क्लीन कॅच पकडा. ती कॅमेरामध्ये यायला हवी. नाहीतर मैदानाच्या बाहेर कुठेतरी चेंडू गेलाय, ती कॅच पकडली आहे असं ग्राह्य धरले जाणार नाही. 500 रुपये तुम्हाला मिळतील आयवा कॅचसाठी. आदरणीय उमेशी खानावकर साहेब यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना धावफलकावरती 7 आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. उद्याही आवर्जून भेट द्या, कारण उद्या सायकल ठेवली आहे प्रेक्षक वर्गासाठी. यावेळेला चांगला स्ट्रोक, स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार, वजनदार, शानदार, चौकार. इथे चौकार आला. ललितनेही चौकाराने खातं खुललंय. संघाची धावसंख्या 11. 26 बॉलला 39 ची आवश्यकता. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर. पुढचा बॉल घेऊन दादा पुन्हा एकदा सज्ज होत असताना इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतात. रेस लागली आहे. बॉल आणि क्षेत्ररक्षकांच्या अगदी बरोबर. एक धाव निश्चित मिळाली. दुरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड कंप्लीट करण्यात आली आहे. येणारे बॉल आहेत ते 25 बॉल. 37 आवश्यकता. सामना प्रत्येकाला जिंकायचा आहे. सुपर 6चा थरार आपण अनुभवतोय. या आधीची मॅच जिंकली आहे ती फोर्स फिटनेस माने सरकार या टीमने. सुपर 3 मध्ये ते क्वालिफाय झालेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये. सुपर 6 मध्ये ते क्वालिफाय झालेत. अर्थात आणखीन महत्वाच्या पूर्ण ही मॅच. शेवटचा बॉल या षटकातील. 25 चेंडू, 37 आवश्यकता. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या मॅच मध्ये जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार आहे. महत्वाच्या मॅचेस या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय. दादा काहीशी विचार विनिमय करतोय. वेळ जास्तीचा खर्च करू नका, कारण इम्पॉर्टंट आहे ही मॅच दोन्ही टीमला. आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायला हवी. फ्लड लाईट्स आपल्याकडे नाही आहेत आणि त्यासाठी आपण आज या कृत्रिम प्रकाशामध्ये ही मॅच कव्हर करतोय.
पुढचा बॉल आणखीन स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. बॅट इथे स्विच हिट साठी वळवली होती, परंतु एक धाव इथे निश्चितच प्राप्त होत असताना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते एक. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावरती आहेत. थँक्यू. चौदा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. 14 धावा समोर आल्यानंतर आठवण होते 14 फेब्रुवारीची. 14 फेब तयारीला लागले असेल युवा वर्ग. मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते, कारण येणारे 24 चेंडू आणि 36 ची आवश्यकता आहे. हनुमंतजी चौधर आपल्या कामकाज पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू दाखवत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 14. परंतु युवकांना मी लक्ष वेधेन की 14 फेब्रुवारी सेलिब्रेट करू नका, 19 फेब्रुवारी सेलिब्रेट करा, कारण की तो अधिक मोठा उत्साहाचा दिवस आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया, सामना इम्पॉर्टंट राहणार आहे दोन्ही संघांसाठी. धाव फलकावरती 14 पाहायला मिळत आहेत. एक प्रेमाचा चहा सायंकाळच्या वेळी आवश्यक असतो. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा आहेत त्या 14. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल 14 धावा धाव फलकावरती आहेत. प्रेमाचा चहा नव्हे तर शेतकरी चहा आपण आवर्जून पिया, कारण कळंबोलीमध्ये गुळाचा चहा, शेंडे गुळाचा चहा आपल्या भेटीला आलाय. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. चला घाई करा, फिल्डिंग करणारी टीम. सामन्याला सुरुवात होत असताना पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेला स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न सचिन ठोंबरे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. इथे धाव आलेली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 23 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. 23 बॉल 36 धावा. काय घडेल या मॅचच्या दरम्यान, आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल संघ, तो शहीद भगतसिंग राही 11 ललितला धावा गोळा करावा लागतील, प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर, मोठे फटके खेळावा लागतील. पुढचा बॉल खोला टाकला, इनसाइड आउट, डीपॅक्सचा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक धावतो, एक धाव निश्चित मिळाले. दुरेचा प्रयत्न करण्यात आलाय वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. मुभावती तिरीचा प्रयत्न करण्यात आला आणि तिसरी धाव देखील. वॉट रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये चपळता, चाणक्यता, मैदानाच्या आतमध्ये साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या. किंबहुना चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. कौतुकास्पद कामगिरी. धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेला एखादी गोष्ट आपण प्रयत्न करतो आणि त्यावेळेला यश आपल्या पदरी पडत नाही ना, त्यावेळेला रस्ता नाही तर सिद्धांत नाही तर रस्ता बदलायचाच असतो. कारण भगवद्गीतेमध्ये एक स्पष्ट ओळ लिहिलेली आहे, जी झाडं जी आहेत ना नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही, हे सांगण्याचा प्रयत्न इथे केला असेल सचिनने ललितला. इथे आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल आलाय अगदी यष्ट्यांना खेतून, यष्ट्यांच्या जवळून मन्नीच्या हाती चेंडू विसावला. येणारे 20 बॉल 33 ची आवश्यकता. सामना दोन्ही संघांसाठी तितकासा महत्वपूर्ण यासाठी देखील आहे, सुपर 6 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी महत्वपूर्ण ही लढत. इंपॉर्टंट मैच, बड़ी मैच है, बड़ा मंच है, बड़ा सरपंच बनने की जरूरत. हलक्या हाताने ऑन साइडला बॉटम स्ट्रॉंग आहे. एक धाव निश्चित मिळेल. दुरीसाठी प्रयत्न करण्यात येईल का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय तद्वर मात्र सचिन ज्या वेगाने धावलाय. पाना मोठे स्ट्रोक खेळायचे नाही आहेत हवेमध्ये. तितकशा आता हवा थांबली आहे, तिथे फ्लॅग्स थांबायला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हवेमध्ये दमटता आली आहे. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय, अर्थात 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 20 चेंडू 31 ची आवश्यकता. अशा परिस्थितीमध्ये हवाई फायर आपण करू शकत नाही, काउंटर अटॅक तर होऊ शकणार नाहीये आणि एरियल रूटने चेंडू ट्रॅव्हल होणार नाही. अशा प्रसंगी धाव फलकावरती एकेरी दुहेरी धावा घेणे गरजेचं आहे. धाव फलकावरती 19 पाहायला मिळतात. 20 बॉल 31 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज. पुढचा बॉल
कमी गतीने टाकला, बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न, मनी चेंडूवरती पोचतोय आणि एक चोरी होते दिवसा ढवळ्या धावांची. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड. 19 बॉल 30 ची आवश्यकता. मॅच मध्ये 50चा पाठलाग करायचा आहे. या षटकामध्ये केवळ 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. हे आपलं व्यासपीठ, या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात या स्पर्धेचे जनक सर्वे सर्वा, त्यांचे बंधूही अगदी आपण जवळून पाहतोय. आदरणीय सतीजी पाटील साहेब यांनाही आपण पाहतो ऑन स्क्रीन. अध्यक्ष आहेत न्यू इंग्लिश स्कूल ग्रुपचे, त्यांनाही आपण ऑन स्क्रीन पाहतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वेगाने टाकला हा बॉल, डॉट बॉल आला. 2 षटकांचा केस संपुष्टात आलाय. 10च्या सरासरीने बनल्या त्या 20. 18 बॉल 30 ची आवश्यकता. हॅलो, मी सन्माननीय आपले नगरसेवक विजयजी खानावकर आपणास विनंती करतो की आपण आपल्या पाहुण्यांचे स्वागत करायचं आहे. न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष तसेच नगरसेवक पनवेल महानगरपालिका सतीशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सन्मान करण्यात येत आहे. सतीशजी पाटील साहेब, अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल तसेच नगरसेवक पनवेल महानगरपालिका. सतीशजी पाटील साहेब, नगरसेवक तसेच अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली यांचा मान सन्मान होत आहे. आलेल्या अतिथींचा मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि पाहुणे आमच्या घरी येतात तेच आम्ही आमचं भाग्य समजतो. आपल्याला जे लाभलेले सन्माननीय सतीशजी पाटील साहेब यांचा सत्कार करत आहेत आपले नगरसेवक विजयजी खानावकर तसेच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. याच्यानंतर मी शांतारामजी जाधव साहेब आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर जायचं आहे. आपलाही मान सन्मान होत आहे. शांतारामजी जाधव साहेब. 20 बनल्या 30 ची आवश्यकता. 18 बॉल 30 हव्यात. ऑन स्क्रीन तिन्ही संजा झाली आणि सांजेचा हा एक मनमोहक असा दृश्य आपण ऑन स्क्रीन पाहतोय. सूर्य अस्ताकडे निघालाय आणि खूप साऱ्या गोष्टी तो घेऊन गेलाय. खूप साऱ्या यशाची हमी त्याने दिली. भगवं वादळ अगदी या मॅचच्या रूपाने पाहायला मिळालं होतं. सामन्याच्याकडे वळूयात. शांतारामजी जाधव साहेब यांचा मान सन्मान करत आहेत सन्माननीय आपले या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तसेच नगरसेवक विजयजी खानावकर. यानंतर मी विनंती करतोय कळंबोली पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार रवींद्र गोरिवले साहेब, आपण व्यासपीठावर यायचंय. आपला मान सन्मान करण्यात येत आहे. 17 बॉल 30 हव्यात. तुषार शर्मा गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत आहे. खोला टाकला, चॉप केला होता जिथे एक चांगला सटीक लेंथ लाईन वरती यॉर्कर. एक मिळाली दुहेरीचा प्रयत्न, सेकंड साठी पलटलेत. वॉटर रनिंग विकेट. धावा इथे गोळा केल्या जातात. एक थरार नाट्य, चित्त थरारक लढत व्यासपीठावरती सन्मान होत असताना आपण पाहतोय. रवींद्रजी गोलिवरे साहेब, गोपनीय अंमलदार कळंबोली पोलीस स्टेशन यांचा मान सन्मान करत आहेत आपले नगरसेवक विजयजी खानाव साहेब. धन्यवाद साहेब. ऑन स्क्रीन आपण इक्वेशन पाहूयात. विजयासाठी 16 चेंडू आणि 28 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार आहे. 16 बॉल 28 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल आलाय. पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून गोलंदाजाने कोणतीही तिथे अपील केली नव्हती. डॉट बॉल आला. 22 धावा धावफलकावरती आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्क्रीन पाहतोय आणि या स्क्रीन बद्दल चर्चा व्हायला हवी. स्काय विजन स्क्रीन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणत्या हळदी समारंभ असेल, लग्न असेल तर आवर्जून भेट द्या. अगदी शुभप्रसंगाच्या समयी आपण आवर्जून भेट द्या. स्काय विजन संजूजी चौधरी यांची ही स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा आहेत. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. हल्लीच परवाच्या दिवशी एक स्पर्धा झाली UNPL उल्हानोड प्रीमियर लीग. अगदी 40x40 ची स्क्रीन लावली होती. स्काय विजन एक मोठी स्क्रीन आम्हाला पाहायला मिळाली. नाईटची स्पर्धा, मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा त्या 23. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कट घेतली आहे. चायनीज कट, क्षेत्ररक्षक धावतोय फाईन लेगला. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. त्या अर्थात 2 धावा तर सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. क्षेत्ररक्षकाचं डेडिकेशन, टाळ्यांचा गजर झाला. संदीप त्या ठिकाणी होते, वेगाने येत असताना पाहायला मिळाले आणि अर्थात त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर होत असताना एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. संदीप दुबे ज्या पद्धतीने धावले होते त्या ठिकाणी एफर्ट चांगले राहिले. प्रसंगावधान स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्या पद्धतीचे एफर्ट्स पाहायला मिळाले.
डेडिकेशन लेवल किती चांगलं आहे, समर्पणाची भावना खेळाच्या प्रती किती चांगली असायला हवी. खोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, डीप मध्ये एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळतोय धावा इथे अर्जित करण्यात येतात. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 27 बनल्या. 13 बॉल 23 ची आवश्यकता. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेल, डीप मध्ये तुम्ही जास्तीत तैनात राहू नका. या पंचांचा काहीतरी इशारा येतो. नेक्स्ट मॅच नेक्स्ट षटकाच्या दरम्यान पाणी मैदानाच्या आतमध्ये यायला हवं. 13 चेंडू आणि 23 धाबा. 13 चेंडू 23 धाबा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज स्विच हिट, फटका चांगला पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकही मारा, सॉलिड मारा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा एक सणसणीत चौकार. आवश्यकता आहे. पाण्याची मागणी करण्यात आली आहे, त्याची पूर्तता होते, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. फिल्डिंग टीम एक स्पोर्ट्समन स्पिरिट आपण दाखवायला हवं, कारण 12 चेंडू 19 ची आवश्यकता आहे. काय फटका पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले तुमचे किती बुलंद आहेत ते आम्हाला पाहायचंय. 12 चेंडू 19 धावा. चला घाई करा, क्षेत्ररक्षण करणारी टीम. लक्ष आम्ही भेदू आपलं, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण हा सामना दोन्ही संघाला तितकासा इम्पॉर्टंट आहे. फासे टाकायला हवेत, फासे आपल्या बाजूने पाडायला हवेत, परंतु तेच आपण प्रेक्षक वर्ग पाहतो ऑन अ स्क्रीन. हा ढगावचा आपण पाहतोय, अगदी तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी. मुंगी आतमध्ये शिरायला जागा नाही. हा डगआउटचा आहे, तो अर्थातच शहीद भगतसिंग राही 11 या टीमचा हा डगआउटचा आपण पाहतोय. आणि जिथे आस्वाद घेत असताना फोर्स फिटनेस माने सरकारचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. माहिती ना DDHच तिथे DDSR ग्रुपचे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. अगदी स्क्रीनच्या समोर तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी गर्दी आणि गर्दी. उद्याही प्रेक्षक वर्गानं आवर्जून या. उद्या लकी कुपन आहे, लकी ड्रॉ आहे, सायकल आपण घेऊ शकता. मार्केट प्राइस 12,000 रुपये सायकलची. लक्षात घ्या, आयोजकांनी एक बाब आवर्जून लक्षात आणली आहे की खेळाडूंसाठी आपण भरपूर काही देतोय. खोला टाकला, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थर्ड मानला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकेरी धाव मिळेल. इथे 11 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. 11 बॉल 18 ची आवश्यकता. फायनल बिफोर फायनल असंच म्हणावं लागेल का या मॅचला, कारण ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग जे बसले होते ते उभे राहिलेत. चहूबाजूला रेलिंग वरती येऊन उभे राहिलेले प्रेक्षक पाहायला मिळतात. गर्दी आणि गर्दी इथे पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथे पार्टनरशिप आपण पाहतोय 32 ची पार्टनरशिप झाली आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र समीकरण बदलतील. प्रत्येक निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल फिल्डिंग करणारी टीम जय हनुमान LIG या टीमला. 32 धावा फलकावरती 10 बॉल 18 ची आवश्यकता. सचिन मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 18 वरती तो नॉट आउट खेळतो. 8 बॉल 13 वरती ललित नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 32 आहे. 101 ही आलेली नाहीये. इथे स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. बहारदार धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन ठोंबरेच्या माध्यमातून दुसरे षटक तो हाताळतोय. रिप्ले आपण या बॉलचा पाहूया. उजव्या एसीच्या बाहेर पिच केला, फिंगर रोल केली, पडल्यानंतर आतमध्ये आला होता हा बॉल, परंतु अगदी त्याच वेळेला इथे जरूरत होती का, आवश्यकता होती का या स्ट्रोकची. डान्सिंग डाऊन विकेट आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे अजूनही करण्यात आलाय. इथे धाव आलेली नाहीये. डॉट बॉल. लगातारचा तिसरा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते केवळ आणि केवळ इथून 8 बॉल आणि 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावा. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये राहावं लागेल. सामना होता कुठे, आला कुठे. क्रिकेटचा हा खेळच असा आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की क्रिकेट सरडा आणि राजकारण हे कधी आपला रंग बदलेल ना, याचा मात्र नेम नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये या खेळाने रंग बदललाय. 12 बॉल 19 ची आवश्यकता होती. केवळ एक आली आहे, केवळ एक आली आहे. पुढचा बॉल खोला टाकला. इथे एक्स्ट्रा कव्हरला केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड साठी पलटलेत. 7 बॉल 16 ची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा.
पहा बॅकअप किती पाहायला मिळाला. अगदी 6 क्षेत्ररक्षक बॅकअपला आले होते. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. एक एक धाव लढवावी लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेजी सोनकर आपले हार्दिक स्वागत. धाव फलकावरती 34 आहेत. एक यशस्वी आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून हा सामना तितकासा इम्पॉर्टंट राहणार. 7 बॉल 16 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला फटका मिस टायमिंग राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल का? एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येत असताना संघाची धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचतीये की काय? इथे खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखीन एक खेळाडू ललित बाद होत असताना मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाची एंट्री झाली आहे आणि रॉयल एंट्री म्हणता येईल का? जगराज सिंग मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. तो स्ट्राईक एंड वरती असेल. 6 बॉल 14 धावा. जे बसले होते ते उभे राहिले. शेवटचे 6 बॉल आहेत या दुसऱ्या दिवसाचे. सुपर 6 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल? हनुमंतजी चौधरी साहेब या मॅचचा आस्वाद घेतात. सामना दोन्ही संघाला तितकासा महत्वाचा आहे. एका बाजूला शहीद भगतसिंग हा संघ शहीद भगतसिंग राही 11 ही टीम खेळते. अर्थात तुषार पाटील गुरवेंद्र सिंग जगदीचे जगराज सिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यांच्या मालकीचा संघ गुरुदेव सिंग यांच्या मालकीची टीम इथे खेळत असताना जगराज सिंग यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण मारणार बाजी? कोणावरती होणार पलटवार? पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. जगराज आलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंग इज किंग. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार. मध्ये आणि काय षटकार ठोकला. अगदी पुढ्यात आला. मी फ्लड लाईट्स थोडा वेळ बंद करण्यासाठी लक्ष वेधन कारण अगदी समोर आहे फ्लड लाईट्स. बॉल साईड व्हायला हवा. धाव फलकावरती धावा या षटकाराने अशी वधारत असताना जाऊन पोहोचतात. तब्बल धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. त्या 42 आहेत. 5 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. 5 बॉल 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती वैष्णव रावत. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक इथे ही बाब पथ्यावरती पडेल का? जगराज नॉन स्ट्रायकिंग वरती गेलाय. 2 चेंडू 7 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 4 बॉल 7 ची आवश्यकता आहे. 16 बॉल 22 वरती सचिन नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळालाय. आघाडीला आलेला हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून उभा आहे. आवश्यकता असणारा 4 चेंडू आणि 7 धावा. महत्वपूर्ण हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गाची तोबा गर्दी. रतनबुवा स्मृती चषकाचं हे काही त्या पद्धतीचे फ्लेक्स आणि त्या पद्धतीचे एक क्रीडांगण आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन. या चहू बाजूला असणारी सीमारेषा त्याच्यावरती रेलिंग. या स्पर्धेचे आस्वाद घेणारा प्रत्येक प्रेक्षक. हा चेंडू खाली राहिला आहे. या गोष्टीची मी निश्चितच चर्चा केली होती की सचिनच्या विरोधामध्ये डोकंदुखी राहिली आहे. त्याला खाली राहणारे बॉल त्याला चेंडू तितकेशा साईड झालेले नाही आहेत. चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. आता मात्र 3 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू निर्धाव स्वरूपाचा हा पथ्यावरती पडणार आहे. फिल्डिंग करणारी टीम अर्थात जय हनुमान LIG टीम साठी मैदानाच्या आतमध्ये सामना महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तितकासा निर्धाव चेंडू हा इथे एखाद्या अपराध्याप्रमाणे राहील आणि अर्थातच आपण पाहतोय ना हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येईल का? येणारे 3 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. सचिन स्ट्राईक एंड वरती आहे. काय दडले या पुढच्या 3 बॉल वरती हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येते. अजित होते त्या ठिकाणी, धाव आली लेग बायच्या स्वरूपामधून. 1-6 हव्यात, 2 बॉलचा खेळ शेष आहे. खुल्या गटाचं हे क्रिकेट असताना तर केवळ एक षटकार मारायचा आहे असं म्हटलं जातं. पहा, जे बसले होते ते उभे राहिलेत. सर्वांना ठाऊक आहे 2 बॉल इम्पॉर्टंट आहे, परंतु ही मॅच फायनल नाही आहे. उद्याच्या दिवशी आवर्जून या मित्रांनो, उद्याच्या दिवशी सुपर 6 आहे. अगदी सायकली ठेवण्यात आले प्रेक्षक वर्गासाठी आणि आवर्जून आपल्या कुपन उद्याच्या दिवशी सकाळी कलेक्ट करा. 12,000-12,500 रुपयाची सायकल आपल्या भेटीला येणार आहे. लकी विजेता कोण असेल? 2 बॉल 6ची आवश्यकता. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगाने ही रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 5ची आवश्यकता. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. सामना आवडला असेल ना तर प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधून एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. 1 चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. सर्व चहू बाजूला प्रेक्षक वर्ग उभे राहिलेले पाहायला मिळतात. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. इतिहास कोणता संघ घडवेल? जो पानी से नहाते वह केवल लिबास बदलते, और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. कोण बनवणार इतिहास? कोण रचणार हा इतिहास या मॅचचा? इथे टर्निंग पॉइंट. दिनेश कार्तिकची आठवण होते. सौम्य सरकार विरोधात त्याने 4 षटकार ठोकला होता. 1 बॉल 5ची आवश्यकता असताना या मॅच मध्ये तसाच काहीसा पराक्रम पाहायला मिळेल का? जावेद मियादादने चेतन शर्माच्या विरोधात जिथे आशिया चषकामध्ये षटकार ठोकला होता, 1 बॉल 5ची आवश्यकता असताना इथे कंपल्सरी हव्यात. प्रेक्षक वर्ग 500 रुपये मिळतील. उभे राहा. षटकार आला तर 500 रुपये आयवा कॅच साठी. चला, कोणी मैदानाच्या आतमध्ये धावत जाणार नाही याकडे लक्ष आपण वेधूयात. 1 चेंडू आणि 5 धावा. सामन्याला सुरुवात. टाळ्यांचा गजर व्हायला हवा मित्रांनो. कंपल्सरी 1 चेंडू आणि 5 धावा बनवणं गरजेचं. 1 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज वैष्णव. स्ट्राईक एंड वरती सचिन पाहायला मिळतोय. कशा रीतीची ही लढत पाहायला मिळेल? स्ट्राईक एंड वरती सचिन आहे, विरोधात वैष्णव. मॅच इम्पॉर्टंट. 1 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज वैष्णव सज्ज होत असताना शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. चौकार आला तरी सुद्धा विजय होऊ शकतो. शहीद भगतसिंग राही 11 ही टीम इथे चित्त थरारक अशी आणि निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 4ची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती सचिन आहे. काय घडेल या सामन्याच्या दरम्यान? शेवटचा बॉल. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला अजित त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सामना इथे जिंकलाय आणि सर्व खेळाडूच नव्हे तर प्रेक्षक आतमध्ये जाऊ शकतात. सामना जिंकलाय. करू नका. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु पुढचे 5 बॉल त्याने या धाबा डिफेंड केला, तो वैष्णव रावत राहिलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या वैष्णव प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. या आपण एक डीजेच्या माध्यमातून एक गीत घेऊया, कारण मैदानाच्या आत